न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। जयसिंगपूर नगरपालिकेत आंदोलनावर तोडगा, आत्मदहनाचा इशारा स्थगित। 18 ऑगस्ट रोजी अनधिकृत बांधकामावर अंतिम निर्णय। जयसिंगपूर शहरातील शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरातील अतिक्रमण आणि बंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या प्रश्नांवरून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर आज तोडगा निघाला आहे। जयसिंगपूर नगरपालिका कार्यालयात आज दुपारी 12 वाजता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती गवळी यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे PSI मुल्ला आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत झालेल्या चर्चेत शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरातील एक रस्ता अतिक्रमण हटवून त्वरित खुला करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी श्रीमती गवळी यांनी दिले। हा रस्ता खुला झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच परिसरातील उर्वरित अनधिकृत बांधकामे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या 18 ऑगस्ट रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरले आहे। या बैठकीत कारवाईसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आणि लेखी आश्वासन दिल्याने शिवपुत्र जीवन पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा सध्या स्थगित केला आहे। 18 ऑगस्टच्या बैठकीत ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। रस्त्यावरील अतिक्रमण आणि प्लॉट अंतर्गत अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यासाठी 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यावेळी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने नव्याने अर्ज दिलेला होता। आज 14 रोजी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी दिलेला असताना पोलीस प्रशासनाने त्यांच्या अखत्यारीत मला या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे। चर्चेसाठी मुख्याधिकाऱ्यांनी बोलवल्यामुळे आत्मदहनाचा इशारा स्थगित केला होता। चर्चेदरम्यान असे निष्पन्न झालेले आहे की यातील एक रस्ता त्वरित नगरपालिका खुला करणार आहे आणि इतर प्लॉट अंतर्गत अनधिकृत बांधकामांची कारवाई दर महिन्याला एक याप्रमाणे त्याचा रिपोर्ट सादर करून त्यावरती कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आज 14 ऑगस्ट रोजी दिलेला आत्मदहनाचा इशारा त्या ठिकाणी मी स्थगित केला। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।